नमस्कार, BMPGK मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. भरपूर विद्यार्थ्यांचे फोन कॉल्स येत आहे की मॅडम आम्हाला टॉपचे प्रश्न द्या, टॉपचे प्रश्नांची PDF द्या, टॉपचे प्रश्न तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला शिकवा. जी MPSCने घेतले, TCSने घेतले आणि सरळ सेवेने जे प्रश्न घेतले ते प्रश्न आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून द्या आणि किंवा मग त्याची PDF आम्हाला द्या. तर हो, तेच पॅटर्न ठेवून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत आहोत. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला आपण TCS 2023मध्ये घेतलेली प्रश्नपत्रिका आहेत, सरळ सेवेने घेतलेले 10 वर्षाचे PYQ प्रश्न आहेत आणि MPSCने घेतलेले 10 वर्षाचे प्रीचे PYQ प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आणि तसेच तुम्हाला रिव्हिजनसाठी या सर्व प्रश्नांची, या सर्व कंपन्यांची ज्या 10-10 वर्षाच्या PDFs आहेत त्या जर पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आपला 7057697808. फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला या तिन्ही कंपनीच्या ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे किंवा मग सरळ सेवेचे तलाठी भरतीचे जे प्रश्न आहेत ते PDF तुम्हाला भेटणार आहेत अगदी मोफतमध्ये. आणि आपण आज आपला पहिला जो टॉपिक आहे MPSCने 2025मध्ये घेतलेली जी प्रीची GK GS पेपर 1 जो आहे त्यामधील 25 प्रश्न आपण बघत आहोत. आणि तुम्हाला जर टॉपचे प्रश्न हवे होते ना, तर आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. बघूयात तुम्हाला किती असं समजा की आपल्याला परीक्षेला हेच प्रश्न आलेले आहेत आणि ते प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये 100% द्यायचं आहेत. बघूया किती जण ते प्रश्नाचं उत्तर देतं. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला प्रश्न आहे आपला, जातिभेद विवेकसार या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? काय? तलाठी भरती 2026साठी सर्व प्रश्नपत्रिका 23 बघत आहोत. MPSCने 2025मध्ये GS पेपर 1 जो घेतलेला आहे त्यामधील हे 25 MCQ प्रश्न आहेत जे परीक्षेला विचारले गेलेले होते. त्यामधील प्रश्न काय आहेत? जातिभेद विवेकसार या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? उत्तर जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. बघूया तुमचा 25 प्रश्नांपैकी किती स्कोर कमी येतो तो कमेंटमध्ये नक्की कळवा. उत्तर आहे पर्याय क्रमांक B, तुकाराम तात्या पडवळ हे जातिभेद विवेकसार या ग्रंथाचे लेखक होते. बघा, तुम्हाला टॉपचे प्रश्न होते ना, टॉपचेच प्रश्न इथून पुढे तुम्हाला देणार. 70 दिवस 70 टॉपिक्सवर स्ट्रॅटर्जी बनवलेली आहेत आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला तलाठी भरती 2026ची पोस्ट क्रॅक करण्यासाठी मदत होणार आहेत. पुढचा प्रश्न, भारत आणि चीनने पंचशील तत्वांचा पुरस्कार केला त्यावेळी भारताचे व चीनचे पंतप्रधान कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, जवाहरलाल नेहरू आणि चाऊ एन लाय हे भारत आणि चीनचे पंचशील तत्वांचा पुरस्कार केला त्यावेळी भारताचे आणि चीनचे पंतप्रधान होते. पुढचा प्रश्न, विधवा वपन अनाचार हे पुस्तक कोणी लिहिले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, व्यंकटेश रंगुकट्टी यांनी विधवा वपन अनाचार हे पुस्तक लिहिले होते. पुढचा प्रश्न, 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने कोणता प्रस्ताव नाकारण्यासाठी ठराव केला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, क्रिप्स प्रस्ताव केला होता. पुढचा प्रश्न, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909मध्ये 9 अंतर्गत झालेल्या सुधारणा कोणत्या नावाने ओळखले जातात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, मॉर्ले मिंटो सुधारणा या नावाने ओळखले जातात. आणि हा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे. पुढचा, याचं उत्तर कमेंट 100% करायचं आहे. बघूया तुमचा पोस्ट क्रॅक करण्याची ध्येय कुठपर्यंत आहेत. नाही जरी उत्तर जमत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा की याचं उत्तर उद्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट 100% करा, कारण भरपूर लोक व्हिडिओ बघतात पण कमेंट करण्यात कंजूसी करत असतात. बघूयात. प्रश्न आहे, समाजसुधारक वामनराव माधवराव कोल्हटकर हे कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे? तुमच्या सर्वांसाठी ऑप्शन आहे A, विदर्भ, B, मराठवाडा, C, पुणे, D, कोल्हापूर. योग्य उत्तर कमेंट करून सांगा. नाही जमलं तर कमेंट करा. या प्रश्नाचं उत्तर आम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगा. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत, कारण हा प्रश्न यासाठी ऑप्शनमध्ये तुम्हाला दिला आहे की तुम्हाला अभ्यास करता यावा, तुमचा स्कोर तुम्हाला कळायला पाहिजे की या प्रश्नाचं उत्तर आपला बरोबर येतं आहे का. नसेल जमत तर उद्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगणारच आहे, कारण तुमची पोस्ट क्रॅक व्हावी हेच आमचं स्वप्न आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य राजघराणे जोड्या कोणत्या? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A,
म्हणजेच नंबर 1ला आहे अपराजित पल्लव, ब आदित्य चोळ आणि क विजयलाय चोळ राजघराण्याचा संस्थापक आणि नंतर ड भोज एक गुर्जर. म्हणजे जसं ऑप्शन आहे एकाखाली एक अ ब क ड तसंच उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कृष्णदेवराव यांच्याबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फक्त अ ब आणि क. म्हणजे त्यांनी अमुक्तामाल्यदा हा ग्रंथ लिहिला. अमुक्तामाल्यदा हा ग्रंथ त्यांनी लिहिला. कोणी? कृष्णदेवराव यांच्या बाबत. हे विधाने योग्य आहे. दुसरं ब, त्यांना आंध्रभोज असे म्हटले जाते. आणि नंतरचं जे आहेत क, पद्येंना त्यांच्या दरबारातील प्रसिद्ध कवी होता. हे तीनही ऑप्शन योग्य आहेत कृष्णदेवराव यांच्या बाबत. पुढचा प्रश्न आहे, ख्रिश्चनांनी बनवलेला पाव खाणे आणि मुस्लिमांच्या हातचे पाणी पिणे अशी अट कोणत्या समाजांच्या संदर्भात होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रार्थना समाजांच्या बाबत होती. पुढचा प्रश्न, मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील हद्द, ताजीर, किसास, तहसीर यांची योग्य सांगड कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक हद्द, मृत्यूदंड, अवयव तोडणे, ताजीर, ताकीद, हद्दपार, किसास, जसास तसे, तशहीर, सार्वजनिक मानहानी. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगते, तिन्ही कंपनीना TCS, सरळ सेवा आणि MPSCने घेतलेल्या संपूर्ण ज्या प्रीच्या किंवा मग मेनच्या जे PYQ क्वेश्चन आहे जनरल नॉलेजचे, त्या सर्वांची PDF तुम्हाला भेटणार आहेत. व्हॉट्सअपवरती संपर्क करायचा आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला जे तलाठी भरतीचा प्रीचा सिलेबस आणि इतर जे सरळ सेवाचे 10 पदे आहेत, MPSCने जी परीक्षा घेतली आहे, गट क ची जी परीक्षा आहे, जी पदे आहेत 11, त्याचाही सिलेबस तुम्हाला या PDF सोबत या PDF सोबत तो फ्रीमध्ये भेटणार आहेत. सिलेबस हा पूर्ण स्पष्टपणे आणि कोणता टॉपिक अगोदर तुम्हाला घ्यायचा आहे, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता, या सगळ्यांचा तुम्हाला सिलेबस योग्य रीतीने आणि योग्य पद्धतीने दिला जाईल. आणखीनही तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल, कोणते बुक्स वापरायचे, कोणते बुक्स रेफर करायचे, ही सगळी माहिती तुम्हाला या PDFच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहोत. कन्फ्यूज होऊ नका, फक्त शांत मनाने अभ्यास करा. राहिलेले 70 दिवस हा टॉपचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यासाठी आपल्याकडं सर्व PDFs उपलब्ध आहेत. 11 जे पदं आहेत त्या पदांचे सर्व PDF तुम्हाला उपलब्ध आहे. फक्त PDF पदाचं नाव आणि तुमची जे चार्जेस आहे त्याची माहिती तुम्ही टाकायची आहे. तुम्हाला पेमेंट केल्या 10 मिनिटाच्या आत सर्व PDF उपलब्ध होतील. पुढचा प्रश्न आहे, चित्तरंजन दास यांच्या 1917 मधील 4 भाषणांचे पुस्तक कोणत्या नावाने प्रसिद्ध झाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंडिया फॉर इंडियन्स या नावाने चित्तरंजन दास यांच्या 1970 मधील 4 भाषणांचे पुस्तक तयार झाले आहेत. पुढचा प्रश्न, हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्याच्या कारवाईत मार्गदर्शक भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजेंद्र सिंग हे होते. पुढचा प्रश्न, अकबरने इसवी 1584 मध्ये खान ही पदवी कोणाला दिली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अब्दुल रहीम यांना दिली. पुढचा प्रश्न, 1857च्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद असे कोणी केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ग वा जोशी यांनी 1877च्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद असे केले होते. पुढचा प्रश्न, दिवाने अमीर एक कोही हे स्वतंत्र खाते कोणी सुरू केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुहम्मद बिन तुघलक यांनी दिवाने अमीर एक कोही हे स्वतंत्र खाते सुरू केले होते. पुढचा प्रश्न, कर्कवृत्त भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यातून कर्कवृत्त ही भारतातील जात असते. पुढचा प्रश्न, खालील
जीवावरण, राखीव क्षेत्रे आणि स्थापन वर्षाची योग्य जुळणी कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजे निलगिरी 1986, सुंदरबन 1989, कच्छ 2008 आणि पन्ना 2011. पुढचा प्रश्न आहे प्रकाश संगमस्थळे व नद्यांच्या योग्य जोड्या कोणत्या? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अ प्रकाश तापी गोमती, ब मुळावत तापी पांझरा, क माहुली कृष्णवेण्णा आणि ड तुळजापूर भीमा इंद्रायणी. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातींची लोकसंख्या टक्केवारी सर्वाधिक होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लक्षद्वीप. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार राजस्थानचा साक्षरता दर किती होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 66.11% इतका 2011च्या जनगणनेनुसार राजस्थानचा साक्षरता दर होता. पुढचा प्रश्न आहे भारताच्या मुख्य भूमीच्या टोकांबाबत खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पूर्वेकडील टोक किबुथी आसाम. पुढचा प्रश्न आहे जून ते सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रात कोणते मोसमी वारे वाहतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेतृत्व. हे मोसमी वारे जून ते सप्टेंबर या महिन्यात वाहत असतात. पुढचा प्रश्न तपांबराच्या तापमानाबाबत खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? तुमच्यासाठी 2 पर्याय आहेत. ए उंची वाढवल्यावर तपांबराचे तापमान सामान्यतः कमी होते. बी तपांबराला उष्णता मुख्यतः पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून मिळते. योग्य उत्तर कोणतं आहे आता? ए दोन्ही विधाने बरोबर आहे. ब व हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे म्हणजे ब चे हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहेत. पुढचा प्रश्न आहे रासायनिक प्रक्रियेतून तयार होणारा जलजन्य खडक कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जिप्सम. हे रासायनिक प्रक्रियेतून तयार होणारा जलजन्य खडक आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न उष्णकटिबंधीय अवताराबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक नाहीत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फक्त ब आणि ड ही अचूक विधाने नाहीत. कोणती? त्यांचा व्यास 300 ते 1500 किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक असू शकतो आणि ड उत्तर गोलार्धात त्यांची दिशा घड्याळाच्या काट्याप्रमाणे असते. ही विधाने अचूक असू शकत नाही. मित्रांनो, हे होते MPSCने घेतलेल्या 2025 GS पेपरवरती 1चे MCQ टाईप 25 प्रश्न. असेच प्रत्येक कंपन्यांनी दिलेले किंवा या पाठीमागील झालेल्या तलाठी भरती MPSC आणि TCSने घेतलेले प्रिव्हियस इयरचे पेपर या सर्वांचे व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. आणि लक्षात ठेवा BMPGK मराठी हे चॅनल फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टावर अवेलेबल आहेत. तुम्ही कुठेही जाऊन आपले व्हिडिओ पाहू शकता. फक्त PDF घ्या. तुम्हाला PDFमध्ये सर्व पदांचा सिलेबस A to Z संपूर्ण माहिती दिलेली आहे. तोही त्यामध्ये पाहायला मिळेल. लवकर PDF घेऊन टाका आणि तुमच्या राहिलेल्या 70 दिवसांचं आणि प्रीचं टार्गेट कंप्लीट करा. इथेच थांबूयात. धन्यवाद.